हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ ग्रामपंचायतीचं मागील वर्षी नगरपंचायतीत रूपांतर करण्यात आलं। त्यावेळी काझीदरा तांड्याचा समावेश या नगरपंचायतीत करण्यात आला। मात्र हिंगोली परभणी राज्य महामार्गापासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या तांड्याकडे जायला साधा रस्ताही नाही। इथले विद्यार्थी आजही रस्त्यावरचा चिखल तुडवत महासत्तेचं स्वप्न पाहतायत। एरवी रानावनातून कसा तरी मार्ग काढला जातो, पावसाळ्यात मात्र नातेवाईक पाहुण्यांचं इथे येणंही बंद होतं। या दिवसात आम्हाला लई परेशानी होती, काय करावं तर असं लोक कोणी आमचं कोण ऐकायले कोण करायले। औंढ्यामध्ये गाव असून बी आमदार लोक समितीपत्र मागालेत, 8 दिवसात रोड करून देतो म्हणालेत, पण ते समितीपत्र मागालेत, समितीपत्र लोक देणं शेतकरी। या शाळेमध्ये बाहेर माध्यमिक शाळेत जाणारे औंढ्याला जाणारे जे मुलं आहेत त्यांना जायला खूप त्रास होतो आणि त्यामुळं या रस्त्याचं काम व्हावं असं मला वाटतं। काझीदरा तांडा म्हणजे अवघी 500-600 लोकांची वस्ती, त्यामुळे लोकप्रतिनिधींना निवडणुका सोडून इकडचा रस्ता काही सापडत नाही। एवढंच काय तर नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना या तांड्यावरच्या समस्यांची पुसटची कल्पनाही नाही। अल्पउधारक जमीन असल्यामुळे त्या लोकांची म्हणजे ते दानपत्रक दिलेलं आहे 3 लोकांना, काही 2 लोकांच्या राहिल्यात। 2 लोकांना जर दिलं तर ते प्रयत्न चालू राहणार आहे आमचे त्यांच्यासाठी, पण ते आता हो नाही चालू आहे। आता तुमच्या माध्यमातून मला काझीदरा तांड्यामध्ये जे काही रस्त्याची अवस्था आहे ती समजली आहे, त्या अनुषंगाने आम्ही पाठपुरावा करणार आहोत। पुढारी आणि अधिकाऱ्यांकडे अनेकदा समस्यांचा पाढा वाचूनही त्यांना इकडे लक्ष द्यायला वेळ नाही। त्यामुळे जन्मापासून सुरू असलेला हा वनवास संपणार तरी कधी असा प्रश्न इथले नागरिक विचारतायत। मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडियाची स्वप्न रंगवत असताना काझीदरा तांड्याची मात्र ही अवस्था आहे। सत्तेच्या गर्तेत मशगूल झालेल्या लोकप्रतिनिधींना आणि अधिकाऱ्यांना मात्र याबाबतची ना खेद आहे ना खंत। यामुळं आता हे ग्रामवासी एकूणच किमान आम्हाला जगण्याच्या प्रवाहात तरी येऊ द्या अशीच मागणी करू लागलेत। व्हिडिओ जर्नलिस्ट धनंजय देशमुखसह गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।